नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कमी बॉर्डरमध्ये ब्लाऊज गळ्याची एक सुंदर आणि सोपी नेक डिझाईन. त्यासाठी इथे बॅक पार्टची कटिंग करून घेतलेली आहे. 36 इंच चेस्ट साईजचा हा ब्लाऊज आहे. त्यानुसार इथे कटिंग करून घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या मापानुसार कटिंग करून घ्यायची आहे. गळ्याची मार्किंग करून घेऊयात. हा अस्तरचा कपडा आहे, याच्यावरती आपण मार्किंग करून घेऊयात. नेक ब्रॉडनेस इथं 2 इंच घेतलाय. गळ्याची लांबी 11.5 इंच ठेवलेली आहे आणि खालून नेक ब्रॉडनेस 3.5 इंच ठेवलाय, कारण आपल्याला गळा रुंद हवाय. मार्किंग्सवरती अशा प्रकारे लाईन टाकून असा बॉक्स बनवून घेतलाय. आता आपण गळ्याचा आकार देऊयात. बाहेरून थोडासा मटका गळ्याचा शेप दिलाय आणि आतून असा पान गळ्याचा शेप दिलेला आहे. गळ्याची मार्किंग झाल्यानंतर आता या मार्किंगवरून आपण कट करून घेऊयात. पान आणि मटका गळ्यामधला जो शेप आहे तो आपल्याला वेगळा कट करून घ्यायचा आहे आणि याला आपल्याला कॅनव्हास पेपरवरती कटिंग करून घ्यायचं आहे. कॅनव्हास पेपर बघा साईडने एक्स्ट्राचा कट केला आहे, कारण आपल्याला जॉईन करायचं आहे, म्हणून साईडने आपल्याला 1.5 ते 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. ब्लाऊज पीसमध्ये एकाच साईडला बॉर्डर होती, त्याच्यामुळे स्लीव्स कट करून जो पार्ट उरलेला छोटासा बॉर्डरचा त्याच्यावरती हा कॅनव्हास पेपर ठेवून आपल्याला कट करून घ्यायचा आहे. उलट्या साईडवरती ठेवायचा आहे आधी. व्यवस्थित मॅनेज करून हा पार्ट आपण इथे पिन्सच्या साहाय्याने सिक्युअर करून घेऊयात आणि एक्स्ट्राची जी बॉर्डरचा कपडा आहे तो कट करूयात. आता मेन फॅब्रिक आणि अस्तरचा फॅब्रिक दोन्ही जॉईंट करून घेऊयात. त्यासाठी इथे मेन फॅब्रिकच्या सरळ साईडवरती अस्तरचा कपडा असा ठेवलेला आहे आणि खालच्या साईडने अर्धा इंच मार्जिन सोडून शिलाई मारून घेऊयात आणि मग हा कपडा अस्तरचा कपडा आतल्या साईडला फोल्ड करून घेऊयात. अस्तरच्या कपड्यावरून आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे, त्यामुळे हा कपडा आतल्या साईडला फोल्ड करण्यासाठी फिनिशिंगमध्ये येण्यासाठी खूप मदत होते आणि मग आतल्या साईडला फोल्ड करून वरून टॉप स्टिच द्यायची आहे. ही स्टिच देऊन झाल्यानंतर मागच्या साईडने आपल्याला दोन्ही फॅब्रिक जॉईंट करून घ्यायचे आहेत. कॉर्नरने एकदम आपल्याला स्टिच द्यायची आहे. अशा प्रकारे दोन्ही फॅब्रिक जॉईंट करून एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते कट करून घेऊयात. दोन्ही फॅब्रिक अटॅच केल्यानंतर इथे 1.5 इंच ब्रॉड गोल्डन कपड्याची पट्टी घेतलेली आहे. तिला एका साईडला 1/2 इंच फोल्ड करून अशी पूर्ण शिलाई घालून घ्यायची आहे. आपल्या गळ्याला पुरेल एवढी पट्टी आपल्याला घ्यायची आहे. ही पट्टी गळ्याला स्टिच करून आपण आता पायपिंग तयार करून घेणार आहोत. 1/2 इंच मार्जिन सोडून गळ्याच्या साईडने बघा इथे पूर्ण आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे. ही गळ्याच्या भोवती पूर्ण पट्टी थोडीशी साधारणपणे खेचायची आहे, जास्त खेचायचे नाही आहे. पूर्ण गळ्याला शिलाई झाल्यानंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करायचं आहे. जिथे जिथे राऊंड आहे तिथे आपल्याला नॉचेस द्यायचे आहेत, छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत. पायपिंगची पट्टी इथे आपण ब्रॉड घेतले म्हणून कट दिलेले आहेत. जर छोटी पट्टी घेतली असती तर कट देण्याची गरज नसते. अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला आपण पायपिंग करून घेऊयात. अगदी सावकाशपणे न घाई करता पूर्ण गळ्याला आपण फिनिशिंगमध्ये पायपिंग करून घेऊयात. पायपिंग करताना जो मार्जिनचा कपडा आहे तो पायपिंगमध्ये आला पाहिजे, त्यामुळे खूप फिनिशिंगमध्ये पायपिंग येते. आता आपण पॅच अटॅच करून घेऊयात. त्यासाठी जेवढा बॉर्डरचा कपडा आहे तेवढाच आपण अस्तरच्या कपड्यामधून कपडा कट करून घेतलाय. कॅनव्हासवरून अगदी कॉर्नरने आपण शिलाई मारून घेऊयात. 1/2 इंच मार्जिन सोडून एक्स्ट्राचा फॅब्रिक कट करून घेऊयात. बाजूचा पण जो एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो कट करून घेतलेला आहे आपण इथे, आणि जिथे राऊंड आहे तिथे तिथे आपल्याला कट द्यायचा आहे. कट देऊन झाल्यानंतर जो अस्तरचा फॅब्रिक आहे तो आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करून घेऊयात.
व्यवस्थितपणे सगळ्या साईडने आपल्याला आतल्या साईडला त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. त्यानंतर वरून दाब शिलाई दिलेली आहे. पूर्ण गळ्याला शिलाई झाल्यानंतर साईडने पण आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण हा पॅच तयार करून घेतलाय. हा पॅच तयार झाल्यानंतर याला पण आपण पायपिंग करून घेणार आहोत. जो गोल्डन कपडा आपण गळ्याला लावलेला पायपिंगसाठी वापरलेला तोच इथे यूज करून याला पण आपण पायपिंग करून घेणार आहोत. पायपिंग करताना जो पट्टीचा कपडा आपण यूज करतो तो साधारणपणे खेचून घेतल्यावरती पायपिंगला फिनिशिंग छान येते. मध्ये जो शेप आहे पानाचा तिथे आपण पट्टीला वरच्या साईडला कट देऊयात छोटासा. तुम्ही याच्यावरती पायपिंग न करता जर लेस लावली तरीही छान दिसेल ही डिझाईन. अशा प्रकारे हा पॅच आपण तयार करून घेतलाय. आता याच्यावरती जो आपला बॅक साईडचा पार्ट आहे तो व्यवस्थित ठेवून ॲडजस्ट करून घेऊयात. पिन्सच्या साहाय्याने आपल्याला इथे सिक्युअर करून घ्यायचा आहे हा पॅच आणि मग शिलाई मारून त्याला अटॅच करून घेऊयात. पॅच इथे आता आपला अटॅच करून झालाय. आता आपण गळ्याला लेस लावून घेऊयात. त्यासाठी इथे गोल्डन कलरची एक पातळ लेस घेतली आहे. ती आता पूर्ण गळ्याला आपण लावून घेऊयात. लेस लावून झाल्यानंतर बॅकला आपल्याला इथे टक्स द्यायचे आहेत. अर्धा इंचाचा टक्स घेतलाय आणि उंची त्याची 3.5 इंच ठेवली आहे. अशा प्रकारे ही साधी आणि सोपी आपली नेक डिझाईन तयार आहे. फुल ब्लाऊज शिवल्यानंतरचा लुक पण पुढे दाखवलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.